नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व खाकी प्रेमींचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मागील काही वर्षांचे PYQ बघणार आहेत. याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवले आहे. हा तिसरा व्हिडिओ. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे गोदावरी नदी. शिखांचे 10वे गुरु कोण होते? तर ते होते गुरु गोविंद सिंग. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हरियाल. राज्य प्राणी म्हटला तर शेकरू. कवी कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय? तर त्यांचे पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणून ओळखले जाते. त्यांचा एकच प्याला हे प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रके अत्रे यांचं कऱ्हेचं पाणी. कऱ्हेचे पाणी. तसेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे फुलराणी औदुंबर हे प्रसिद्ध पुस्तके आहेत. भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर जर म्हटलं तर वुलर सरोवर, जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे, आणि खारे पाणी म्हटलं तर चिल्का, जे की ओडिसामध्ये आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? तर ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ते आहे मुंबईमध्ये. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. तसेच संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, आणि संत तुकाराम यांची तुकाराम गाथा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? पांढरे सोने म्हणजे कापूस उत्पादन, तर ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होतं. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या ठिकाणी वसले आहे? तर पंढरपूर हे भीमा नदीच्या ठिकाणी वसले आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तर ती आहे यकृत. महाराष्ट्र भाषेचे पाणिनी तर हे म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. अग्निपंख विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे मराठी अनुवादक कोण आहे? तर ते आहे बघा माधुरी शानबाग. विंग्स ऑफ फायर हे लिहिलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी, आणि त्याचं अनुवादन केलं माधुरी शानबाग यांनी. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य तर ते आहे राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने राज्य आहे. त्याचं क्षेत्रफळ जर बघतो म्हटलं तर 342,239 म्हणजे 3,42,239. आणि सेकंड नंबर जर बघतो म्हटलं तर मध्य प्रदेश हे 2 नंबर, आणि 3 नंबर महाराष्ट्र राज्य, 4 नंबर उत्तर प्रदेश, आणि 5 नंबर गुजरात. जागतिक कामगार दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. कळसुबाई शिखराची उंची तर ती आहे 1646. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिले महात्मा ज्योतिराव फुले यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, तसेच थॉट्स ऑन पाकिस्तान, तसेच त्यांचं बहिष्कृत भारत जे 1920 साली चालू केलं, तसेच मूकनायक 1920 साली चालू केलं, आणि बहिष्कृत भारत हे पाक्षिक होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर तर ते आहे CD देशमुख. पहिले गव्हर्नर म्हटलं तर ऑसबॉर्न सीट, आणि जर पहिले भारतीय म्हटलं तर CD देशमुख. मिहान हा प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर तो नागपूर शहरात आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर तो 28 फेब्रुवारी. या दिवशी CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता. भारताचे राष्ट्रीय गीत जनगण मन कोणी लिहिले? तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर भारत आणि चीनमध्ये मॅकमोहन रेषा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये रॅड क्लिफ.
रॅडक्लिफ. धन्यवाद मित्रांनो.